हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आर.डी. फार्मा या युट्यूब चॅनलवर फार्मासिस्ट ज्या काही वॅकन्सी असतात त्यांच्याबद्दल ज्या काही अपडेट्स असतात, रिझल्ट असतील, त्यांचे ॲप्लिकेशन स्टार्ट डेट, क्लोज डेट ह्याची सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो सर्वात आधी आर.डी. फार्मा या युट्यूब चॅनलवर तुम्हाला भेटते। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता ही ऑफिशियल साइट आहे। कोणती साइट आहे? ECHSC। तर मित्रांनो, याच्या अंडर फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे। एक सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम, डिपार्टमेंट ऑफ ESW, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ। तर मित्रांनो, याच्यामध्ये बघू की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे वॅकन्सी आलेली आहे। याच्यामध्ये 2 वॅकन्सीचे नोटिफिकेशन आलेले आहेत आणि आपण याच्यामध्ये बघणार आहोत की त्याची इलिजिबिलिटी काय असणार आहे, नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत। तर मित्रांनो, हे रिजन वाईज दिलेलं आहे। तर आपली जी वॅकन्सी आहे मित्रांनो ती आलेली आहे पुणेमध्ये। तर पुणेच्या अंडर मध्ये जे काही डिस्ट्रिक्ट येतात त्या मंडळच्या अंडर, तर त्याच्यामध्ये ही वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 26 नंबरला पुणे दिलेले आहे। याच्या अंडर मित्रांनो हे 2 नोटिफिकेशन आलेले आहेत। यामध्ये मित्रांनो आपले फार्मसिस्टच्या वॅकन्सी असणार आहेत। तर मित्रांनो, इथे बघा, हा वरचा एक नोटिफिकेशन आहे। याच्यामध्ये तुम्हाला 2 डेट दिसत असतील। एक आहे 1 मार्च 2024 आणि दुसरी आहे 4 मार्च 2024। तर मित्रांनो, तुम्हाला 1 मार्च 2024 पर्यंत ऍप्लिकेशन करायचे आहेत आणि 4 मार्च 2024 ला काय असणार आहे? इंटरव्ह्यू असणार आहे। आणि खालचं नोटिफिकेशन तसंच आहे, 9 मार्च 2024 आणि 19 मार्च 2024। तर मित्रांनो, हे दोन्ही नोटिफिकेशन आपण ओपन करून बघूत की याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी काय असणार आहेत, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, डॉक्युमेंट कोणते कोणते रिक्वायर्ड असतील। तर ही नोटिफिकेशन मी डाउनलोड करून घेतो मित्रांनो। तर मित्रांनो, हा नोटिफिकेशन डाउनलोड झालेला आहे। इथे बघू शकता पुणे, कोल्हापूर, सांगली। तर मित्रांनो, कोल्हापूर मध्ये वॅकन्सी असणार आहे, कोल्हापूर सांगलीमध्ये। इथे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, एक सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम म्हणजे ECHS। तर ह्याच्यामध्ये मित्रांनो वॅकन्सीज इथे बघा, ECH इन्व्हाइट ऍप्लिकेशन टू एंगेज द फॉलोइंग मेडिकल, पॅरामेडिकल, नॉन मेडिकल स्टाफ ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस, 5 ECH पॉलिक्लिनिक ॲट द कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, चिपळूण फॉर अ पिरियड ऑफ 1 year फॉर एक सर्व्हिसमॅन आणि 11 month फॉर सिव्हिलियन कॅन्डिडेट। तर मित्रांनो, इथे फार्मासिस्टच्या नंबर ऑफ पोस्ट किती आहेत मित्रांनो, तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर मी व्यवस्थित रीड करतो। तर मित्रांनो, टोटल नंबर ऑफ पोस्ट इथे 6 असणार आहेत। इथे कोल्हापूरमध्ये 2 वॅकन्सी असतील, सांगलीमध्ये 1 असेल, सातारा 1, चिपळूण 1 आणि कराडमध्ये 1 वॅकन्सी असणार आहे। आणि मित्रांनो, याचं पे केल किती असणार आहे? 28,100 पर मंथ पे केल असणार आहे। तर मित्रांनो, आता इलिजिबिलिटी काय असणार आहे, कोणते कोणते स्टुडंट या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो, त्याच्यामध्ये तुमचं बी फार्म झालं असेल, बी फार्म फ्रॉम रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट विथ मिनिमम 3 years ऑफ एक्सपिरियन्स। तर मित्रांनो, 3 वर्षाचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे। त्यानंतर बघा, ऑर मध्ये 10+2 विथ सायन्स स्ट्रीम, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी फ्रॉम ए रिकॉग्नाइज्ड बोर्ड। त्याच्यानंतर मित्रांनो बघा, अप्रूव्ड डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम ए इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड बाय फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया, रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट अंडर फार्मसी ऍक्ट 1948। तर मित्रांनो, तुमचं रजिस्ट्रेशन असलं पाहिजे, डिग्री असेल, डिप्लोमा असेल तर तुम्ही इलिजिबल असणार आहेत। प्लस तुम्हाला 3 वर्षाचं इथे एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे आणि रजिस्ट्रेशन तुमचं लागणार आहे मित्रांनो। इथे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती? 6 वॅकन्सी असणार आहेत। आणि नंतर मित्रांनो, इथे खूप साऱ्या गोष्टी दिल्या, टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत। तर मित्रांनो, ज्याला ऍप्लिकेशन करायचे त्यांच्यासाठी ते कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, ऑफिशियल साइट दिलेली आहे, ईमेल ID दिलेली आहे। also approach concern to ECH polyclinic for the detail, preference will be given to the ex serviceman। तर मित्रांनो, एक सर्व्हिसमॅन जे आर्मी मध्ये वगैरे काम केले त्यांना इथे प्रेफरन्स दिला जाईल। म्हणजे 2 कॅन्डिडेट आहे, एक आर्मी मध्ये असेल, एक सर्व्हिसमॅन, तर त्याला मित्रांनो तिथे प्रेफरन्स दिला जाणार आहे।
आणि मित्रांनो आपण जसं डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन ॲज पर द फॉर्मॅट गिवन ॲट युअर वेबसाईट, म्हणजे मित्रांनो तुम्हाला याच्यासाठी आधी ऍप्लिकेशन करायचं आहे आणि मित्रांनो तो ऍप्लिकेशन तुम्हाला काय करायचंय, पोस्टने सेंड करायचे दिलेल्या ऍड्रेसवर. आणि मित्रांनो तो ऍप्लिकेशन जो आहे त्याचा फॉर्मॅट तुम्हाला ECS च्या साईटवर भेटणार आहे. तो फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करायचा आहे, तो फिल करायचा आहे आणि नंतर मित्रांनो 9 मार्च 2024च्या आधी तो काय करायचंय, PDF पोस्ट करायचंय. कुठे करायचंय मित्रांनो, तर इथे मित्रांनो ऍड्रेस दिलेला आहे, तर त्या दिलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला मित्रांनो PDF पोस्ट करायचंय तो बाय पोस्ट. नंतर मित्रांनो तुमचं इंटरव्ह्यू कधी होईल, तुम्ही PDF पोस्ट 9 मार्चच्या आधी केलं, त्याच्यानंतर तुमचं 19 मार्च 2024 ला इंटरव्ह्यू होणार आहे. सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत कधी बी इंटरव्ह्यू होऊ शकतो मित्रांनो. आणि मित्रांनो याच्यासाठी डॉक्युमेंट कोणते कोणते रिक्वायर्ड असणार आहेत, कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग ऑल द ओरिजिनल सर्टिफिकेट, मार्कशीट, डिग्री असेल तर सर्व तुमचे सेमिस्टरचे तुम्हाला मार्कशीट लागणार आहेत, 10th 12th मार्कशीट लागेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल म्हणजे डिग्रीचं सर्टिफिकेट लागेल, डिप्लोमा झालेलं ते लागणार आहे, वर्क एक्सपिरियन्स लागणार आहे आणि बाकीचे मित्रांनो आधार कार्ड, फोटोग्राफ वगैरे याच्यामध्ये लागणार आहेत. हे सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो तुम्हाला कामाचे आणि ही इन्फॉर्मेशनचं जे नोटिफिकेशन आहे मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देऊन टाकणार आहे. तर मित्रांनो हे एक नोटिफिकेशन बघितलं कोल्हापूरचा, यामध्ये 6 फार्मसिस्टच्या वॅकन्सी होत्या. आता दुसरं एक नोटिफिकेशन आहे ते बघणार आहेत आपण. हे दुसरं नोटिफिकेशन मित्रांनो मी डाउनलोड केलेलं आहे, ह्याचं पण सेम असणार आहे. फक्त मित्रांनो इथे आपण बघू की फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती असणार आहेत याच्यामध्ये. तर मित्रांनो फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती आहेत ह्याच्यामध्ये, या नोटिफिकेशन मध्ये फक्त एकच फार्मसिस्टची वॅकन्सी दिलेली आहे. तर मित्रांनो इथे एलिजिबिलिटी मध्ये बघा, सायन्स स्ट्रीम बोर्ड अप्रूव्ड डी फार्मसी इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज्ड फार्मसी रजिस्टर्ड ॲज फार्मासिस्ट अंडर द ऍक्ट 1948. आणि मित्रांनो डिग्री डिप्लोमा असेल दोन्ही मध्ये तुम्ही एलिजिबल असणार आहे. तुम्हाला 3 वर्षाचं एक्सपिरियन्स इथे लागणार आहे आणि इथे पण पेमेंट 28,100 तुम्हाला असणार आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला पोस्ट कुठे करायचं हे ऍड्रेस पण इथे दिलेलं आहे. स्टेशन ऑफ ECHS सेंटर पॉलिक्लिनिक आकाशनगर नियर 7 टेरा स्कूल लोहेगाव पुणे महाराष्ट्र. तर मित्रांनो हे सर्व डिटेल तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या. आणि मित्रांनो हे वाला जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला 1 मार्चच्या आधी पाठवायचे PDF पोस्टने. ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिल करून 1 मार्च 2024च्या आधी तुम्हाला पाठवायचंय आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इंटरव्ह्यू साठी जायचंय. तर मित्रांनो याच्यामध्ये आपण डिटेल मध्ये बघितलं की ह्याच्या वॅकन्सी होत्या 6 वॅकन्सी कोल्हापूर आणि 1 वॅकन्सी पुणेमध्ये होत्या. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन खूप कमी असतात, तुम्हाला चांगलं वाटत असेल, पेमेंट पण 28,100 चांगली आहे. आणि मित्रांनो तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेसिस जरी वाटत असेल तर 1 इयर तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, पण तो नक्की वाढतो मित्रांनो, तर ते एक्सटेंड पण होऊ शकतो. तुम्हाला मित्रांनो ही वॅकन्सी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. थँक्यू.